बिझनेस करण्याचा प्रयत्न करा, चालू करा, तुमच्या मित्राकडून चालू करून घ्या आणि निश्चितच आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करा. आज आपला चॅनल चालू करण्याचा उद्देशच तो आहे की गरीबातला गरीब व्यक्ती जो बिझनेस करू शकतो असेच बिझनेस आयडिया मी तुमच्याकडे पर्यंत घेऊन येणार आहे. कारण की माझं म्हणणं आहे की 150 करोडचा आपला देश आहे. 150 करोड मधले 1,500 जाऊ द्या, 150 लोकांकडून जरी आपण व्यवसाय करून घेऊ शकलो तरी हे आपल्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. 150 लोकांचं जरी कुटुंब आपण सावरू शकलो तरी हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे छोट्यातल्या छोट्या कमी पैशामध्ये चालू करणाऱ्या बिझनेस आयडियाच मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. कुठेही 5-25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट पाहिजे अशा बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार नाही. एकदम कमीत कमी थोडक्या मोडक्या जे पुंजी आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस कसा चालू करू शकता हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपलं आजचे जे बिझनेस आयडिया अत्यंत कमी पैशामध्ये तुम्ही चालू करू शकता. तुमच्याकडे जर 5-10 लाख रुपये असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने आणखी तो डेव्हलप करू शकता, त्याबद्दल काही शंका नाही. पण तुम्ही एकदम स्टार्टिंग पासून सुद्धा तुम्ही या गोष्टी चालू करू शकता याची मी तुम्हाला शाश्वती देतो. तर आजचा जो बिझनेस आयडिया आपला तो म्हणजे फ्रायम्सचा बिझनेस. फ्रायम्सचा बिझनेस म्हणजे जे आपण पाहतो की हा जो बिझनेस आहे तो खूप मोठा बिझनेस आहे. आपल्याला पाहायला छोटा वाटते. आपण हे लहान मुलांचे काही पाहतो की हे लंच बॉक्स वगैरे छोटे मोठे छोटू पतलू हे जे पॅकेट दिसते आपल्याला, हा बिझनेस छोटा दिसते आपल्याला, याच्यामध्ये काही हे नाही वाटत, पण खूप मोठा प्रचंड असा सेल या फ्रायम्सचा आहे. नमकीन नंतर सर्वात मोठं शेअर्स जे आहे मार्केटमध्ये ते फ्रायम्सचं आहे आणि खूप प्रचंड पैसा लोक याच्या माध्यमातून कमवत आहे आणि खूप कमी प्रमाणामध्ये आणि खूप कमी पैशामध्ये हा जो बिझनेस आहे तुम्ही चालू करू शकता. एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून आपण बघू शकतो, आपण ब्ल्यू कलर मध्ये चिप्सचं मार्केट बघत आहे. टोटल मार्केट शेअर्स जे आहे चिप्सचं ते खूप मोठं आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक हा पीनटचा आहे, जे आपण पीनटचं पण बऱ्यापैकी मार्केट हे मोठं आहे. त्यानंतर तिसरा क्रमांक हा फ्रायम्सचा लागतो. फ्रायम्सचं सुद्धा खूप मोठं असं मार्केट हे जगभरात आहे आणि ब्ल्यू कलर मध्ये आपण फ्रायम्स बघत आहे. किती मोठं मार्केट शेअर्स हे फ्रायम्सचं आहे, त्यामुळे फ्रायम्सला तुम्ही कमी समजू नका. आणि चौथ्या नंबरवर पॉपकॉर्न हे स्नॅक्समध्ये या चौघांचा आपण चार्टच्या माध्यमातून बघत आहे. त्यानंतर आपण बिझनेस बघू. शेअर्स नमकीनचं जे मार्केट शेअर्स आहे ते एवढं मोठं आहे की 99 खरब इंडियन रुपीज एवढे मार्केट शेअर्स, म्हणजे जवळपास 80 देशाच्या इकॉनॉमीपेक्षा जास्त मार्केट शेअर्स हे या नमकीनचं आहे. त्यामुळे नमकीन बिझनेस हा सर्व देशामध्ये खूपच असा डेव्हलप झालेला आहे. आपण चार्टच्या माध्यमातून बघू शकतो की किती रुपयाचा बिझनेस वेगवेगळ्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच्यामध्ये खरोखरच खूप चांगले जे युवक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी या बिझनेसच्या माध्यमातून चांगले बिझनेस बघितला की किती मोठा हा बिझनेस आहे आणि कशा पद्धतीने एवढा मोठा आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी या बिझनेसमध्ये आहे. तर माझ्या सर्व जे आपले तरुण बांधव आहे त्यांना विनंती आहे की कुठं ना कुठं तरी छोट्या मोठ्या स्केल पासून हे चालू करा आणि निश्चितच आपलं ध्येय हे तुम्ही गाठा. यानंतर आपण याचं कसं मॅन्युफॅक्चरिंग आणि कसं तयार करायचं हे सुद्धा आपण पाहणार आहे. चला, आपण स्क्रीनवर पास्ता बघत आहे. तो पास्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर चला, आपण वेगवेगळे फ्रायम्स आहे ते आपल्याला या पद्धतीने तळायचे आहे आणि सिंपल मोठ्या फॅक्टरीमध्ये सुद्धा पण हे काम होते, पण आपण सामान्यातला सामान्य माणूस कसा करू शकतो, त्यामुळे आपण ही पद्धत जी आहे ही घेतलेली आहे, जेणेकरून कुणी पण हा बिझनेस उद्यापासून सुरू करेल. फक्त आपल्याला असं सिंपल कढई घ्यायची आणि त्यामध्ये फ्रायम्स टाकून हे तळून घ्यायचे आहे आणि अगदी काही सेकंदामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की हे आपल्याकडे फ्रायम्स जे आहे पास्ता तयार झालेला आहे. फ्रायम्समध्ये असे वेगवेगळे खूप सारे असे प्रोडक्ट्स आहेत जे आपण तयार करू शकतो. त्याच्यामध्ये कटोरी आहे, पास्ता आहे, वेगवेगळे असे प्रोडक्ट आहेत जे लहान मुलांना खूप आवडतात. असे प्रोडक्ट आपण बनवू शकतो. यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपलं तळलेलं आहे याच्यामधलं आपल्याला तेल सेपरेट करायचं आहे. त्याच्यासाठी तेल सेपरेट करण्यासाठी ही एक मशीन आहे. खूप कमी कॉस्टमध्ये ही आपल्याला मशीन मिळते आणि आपण बघू आता की कशा पद्धतीने याच्यामधून आपलं तेल हे आपण वेगळं करू शकतो. आपल्याला हे प्रोडक्ट्स मशीनमध्ये सिंपल असे टाकायचे आहे आणि आपल्याला मशीन हे चालू करायचं आहे. मशीन चालू केल्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी आता मशीन चालू करणार आहे. आपण बघू शकतो इथून जे आपल्या फ्रायम्स मधलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते आपण वेगळं करणार आहे. याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ आणि आपलं स्विच ऑन करू. बघू शकतो आपली मशीन या ठिकाणी चालू झालेली आहे आणि खरोखरच अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या प्रोडक्ट मधून तेल आपण वेगळं करू शकतो. बघू शकतो आपण या ठिकाणी तेल हे बाहेर निघत आहे. हे आपण यासाठी करतो की जे आपलं प्रोडक्ट आहे, जे फूड आहे, त्याचं लाईफ या पद्धतीमुळे खूप सारं असं वाढणार आहे. हे जे आहे प्रोडक्ट हे टिकणार आहे आणि या ठिकाणी आपलं जे पास्ता आहे, फ्रायम्स आहे, कटोरी आहे हे आपलं ड्राय झालेलं आहे. आपण याला आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि सिंपल याच्यावर समोरच्या प्रोसेससाठी हे आपण आता इथून घेऊन जाणार आहे. खूप मोठा प्रचंड बिझनेस हा फ्रायम्सचा आहे. आपण आधीच पाहिलेला आहे की
करोडोमध्ये हा बिझनेस आहे. 0.01 आपल्याला हा बिझनेस मिळाला तरी खूप झालं. असे आपण हा जो फ्रायम्स आहे हे सगळं काढून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये मसाला टाकत आहे. मसाल्याचं प्रमाण 10 किलोला 1 किलो आणि असं सिंपल वे मध्ये कुठल्याही पॅकिंग मशीन. या ठिकाणी आपलं प्रोडक्ट बनून रेडी झालेलं आहे. आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये जे आपण बघितलेलं आहे की शेवटच्या स्टेजमध्ये जे पॅकिंग आहे तर हे 200 ग्रॅमचे पॅकेट बनवून सुद्धा आपण करू शकतो. तर आता आपण या प्रोडक्टच्या कॉस्टिंगकडे वळू की आपल्याला हे जे फ्रायम्स आहे हे फ्रायम्स सहज जे आहे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहे सहज 35 ते 40 रुपये किलोमध्ये आपल्याला कुठेही उपलब्ध होतात आणि होलसेल मार्केटमध्ये आणखी त्याच्यापेक्षाही रेट कमी होते. आणि आपण जर पाहिलं तर फक्त 35 रुपये रेट हे फ्रायम्सचं आहे. आणि आपण 1 किलो फ्रायम्स हे तळण्यासाठी आपण 150 ml ऑइल पकडू, 200 ml पकडा, 30 रुपयाचं आपलं ऑइल झालं, 65 रुपये, 5 रुपयाची आपण पॉलिथिन पकडू, पॉलिथिन आणि स्टिकर त्याच्यावर जे लावणार आहे आपण ते, म्हणजे अशा पद्धतीनं आपलं 70 रुपये किलोमध्ये हे प्रोडक्ट आपलं तयार होऊन जाते. मग आता याच्यामध्ये 3 स्टेज आहे की ज्याच्याकडे काहीही 1 रुपया नाही आहे, ज्याच्याकडे काहीच पैसे नाही आहे, त्या माणसाने सहज सहज फक्त आपल्या मोठ्या एवढ्या साईजच्या पॉलिथिन घ्यायच्या, त्या पॉलिथिनमध्ये भरायचं आणि त्याने बाजारात किंवा रस्त्याच्या कडेला जरी विकलं तरी आरामात 10 रुपयाला 50 ग्रॅम आपण हे पाहू शकतो की हे जे आहे हे फक्त आणि फक्त 40 ग्रॅम आहे. हे जे पॅकेट आहे ते फक्त 40 ग्रॅम पॅकेट आहे. 40 ग्रॅम मध्ये हे पूर्ण स्टँडी पाऊच आपण बघू शकतो कशा पद्धतीनं एकदम चांगलं क्वालिटी आणि याचा डिस्प्ले पण खूप चांगला असा होऊन जाते. तर हे जे आहे आपण 10 रुपयात लूज पॉलिथिन मध्ये तुम्ही विकू शकता. तर 10 रुपयात 50 ग्रॅम जर विकलं तर 200 रुपये किलो हे तुमचे आरामात होऊन जातात. म्हणजे आपल्याला 70 रुपये किलोचा प्रोडक्ट 5-10 रुपये आणखी खर्च जरी पकडला तरी 120 रुपये आपल्याला पर केजी याच्यामध्ये मार्जिन आहे. त्याच्यानंतर थोडेफार ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने 200 ग्रॅमच्या पॅकिंग मध्ये जर पॅक केलं आणि त्याच्यावर जर एक स्टिकर लावलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर ते जे आहे तर ते 17 रुपयाला आपल्याला त्याची कॉस्टिंग जाते. 17 रुपयाचं प्रोडक्ट आपण 30 रुपयाला जरी दिलं तरी समोरचा व्यक्ती जो आहे बिकानेरवाला किंवा किराणा शॉपवाला तो 40-45 रुपयाला आरामात विकू शकते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्जिन आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर 5-10 लाख रुपये असतील आणि तुमच्याकडे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल तर हे जे आपण मशीनच्या माध्यमातून हे जे पॅकेट आहे ते पॅकेट आपण पॅक करू शकतो. आणि याच्यामध्ये जे आहे फक्त 20 ग्रॅम आपल्याला हे द्यायचं आहे. 20 ग्रॅम म्हणजे आपण 1 किलोचे 50 पॅकेट तयार करू शकतो. आणि 4 रुपयाला जरी आपण दुकानदाराला दिलं तरी दुकानदाराला त्याच्यावर 25% मार्जिन या ठिकाणी राहते आणि दुकानदार सुद्धा खूप कमवू शकतो. तरी असा सुंदर पद्धतीनं आपण हे जे आहे या प्रोडक्टचा आपण वापर करू शकतो. आणि खूपच असं टेस्टी असे प्रोडक्ट हे आहेत आणि जो एकदा खाणारा जो आहे तो नेहमी याचा जो वापर करत राहील. आणि तुम्ही सर्वांनी आवर्जून माझे व्हिडिओ पाहत आहेत, एवढं प्रेम देत आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.